शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपलं हे नवीन इन्क्युबेटर आहे, 100 अंड्याचं इन्क्युबेटर आहे. हा आपला नवीन मॉडेल आला आहे. याच्यामध्ये टोटल मेड इंडियाचं कंट्रोलर आहे, 100 अंड्याचं कॅपॅसिटी आहे इन्क्युबेटरची. चला या तुम्हाला दाखवतो. मशीन सोबत आपण एक पाण्याची बॉटल आहे, हे ह्युमिडिटीसाठी पाणी आपण टाकण्यासाठी बॉटल दिली आहे. एक ॲडॅप्टर आहे, त्यासोबत आपलं पॉवर कॉर्ड येते. हा 60 वॅटचा बल्ब पण येतो त्यासोबत, तरी तुम्ही पाहू शकता. मशीन सोबत आपल्याला ही अडॅप्टर घेतो आणि मेनची वायर घेते. अडॅप्टर आपल्याला बोर्डामध्ये लावायचं आहे आणि मेनची वायर पण आपल्या बोर्डामध्ये लावून द्यायची आहे. दोन्ही पण आपल्या इथे साईडला कनेक्ट करण्यासाठी जागा आहे, इथे तुम्ही असं लावू शकता. आणि हा 12 व्होल्टचा अडॅप्टर आपला हे लावून दिला की ऑटोमॅटिक सुरू होतं. तुम्हाला तर पहिल्यांदा आपण सेटिंग सांगत आहे. ह्याच्यामध्ये टेम्परेचर आहे ते 37.8 पाहिजे. इथे नंतर ह्युमिडिटी आहे हे 60-65 पाहिजे. आणि हे अंडी फेरायचं टायमिंग आहे ते 120 आहे. ते 120 आपण 2 तासच फिट केलेलं आहे. मॅन्युअल पण रोटेशन चेक करू शकता या बटननी, मायनसच्या बटननी. आणि हे पूर्ण सेट आहे, प्रत्येक 2 तासाला अंडे रोटेशन ऑटोमॅटिक होतात. इथे ह्युमिडिटी आहे, आपण टेम्परेचरसाठी बल्ब दिलेला आहे 60 वॅटचा बल्ब. ऑटोमॅटिक टेम्परेचर वगैरे वाढून जातं आणि इथे फक्त तुम्हाला पाणी टाकायचं आहे, बाकीची कोणतीही सेटिंग करायची नाही. अंडे रोटेशन ऑटोमॅटिक आहे, ह्युमिडिटी ऑटोमॅटिक आहे, टेम्परेचर आपलं ऑटोमॅटिक आहे. मशीनमध्ये 2 सेन्सर दिलं, एक टेम्परेचर सेन्सर आहे आणि एक ह्युमिडिटी सेन्सर आहे. तर असं तुम्ही पाहू शकता की कॅन्डलिंगसाठी आपण कॅन्डलिंग टॉर्च पण दिला आहे. मायनसचं बटन तुम्ही दाबून धरलं तर कॅन्डलिंग टॉर्च सुरू होऊन जातो. सेटिंग तुम्हाला कशी करायची ते पण दाखवतो. सेटचं बटन एकदा प्रेस करायचं आहे. 37.7 ला आपण सेट केलं आहे टेम्परेचर. त्याच्यानंतर ओके दाबायचं. टेम्परेचर आपण सेट केलं आहे, ह्युमिडिटी आपण 60 ला सेट केलं आहे. अंडे फिरायचं रोटेशन टायमिंग 120 ते पण आपण पूर्ण सेट करून दिलेलं आहे. तुम्हाला कोणतीही सेटिंग ह्या मशीनमध्ये इन्क्युबेटरमध्ये करायची नाही, फक्त तुम्हाला अंडे टाकून द्यायचे आहेत. तर अंडे आपण असे ठेवत आहे, याच्यामध्ये असे आडव्याने ठेवायचे आहेत. तुम्हाला अंडे रोटेशन पण तुम्हाला करून दाखवतो. रोटेशनचं हे बटन आहे, प्लेसवालं बटन, तुम्ही चेक करू शकता. त्याच्यामध्ये रोटेशन एकदम एकविसाव्या दिवशी आपले पिल्ले ह्याच्यामध्ये निघणार आहेत. 18 दिवस अंडे रोटेशनमध्ये ठेवायचे आणि नंतर हॅचिंगसाठी ह्या जाळीवरती ठेवून द्यायचे. फक्त एवढं काम आहे, ज्या फार्मरकडे रोजचे 5 ते 10 अंडे रोजचे येतात त्यांसाठी हे इन्क्युबेटर एकदम परफेक्ट आहे. ह्याची किंमत आम्ही जवळपास 10,000 रुपये ठेवली आहे. ऑल इंडिया आम्ही ह्याची कॅश ऑन डिलिव्हरी प्रोव्हाइड करत आहे. जर कोणाला हे इन्क्युबेटर पाहिजे असेल किंवा परचेस करायचं असेल, तुम्ही आपल्या डिस्प्लेवर दिलेला नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.